हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी अंकगणिती श्रेणी प्रॅक्टिस सेट 3.4 मधले पहिले 3 गणित सोडवले होते. त्यापुढची जी 3 उदाहरणं आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. माझी एक तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. निश्चितपणे तुम्हाला हे तिन्ही उदाहरणं हे 4 मार्काची उदाहरणं आहेत आणि ते समजतील. परीक्षेमध्ये या प्रकरणातला कुठलाही भाग त्यांनी कमी केलेला नाही. त्यामुळं बोर्डाच्या या वर्षीच्या परीक्षेमध्ये या प्रकरणाचं वेटेज ऑटोमॅटिकच वाढलेलं आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर निश्चितपणे तुम्हाला तो समजेल. तर पाहूया सराव संच 3.4 मधलं चौथं एक्झाम्पल्स जर नीट रीड केलं आपण तर ते व्यवस्थित समजतं. देर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in auditorium. म्हणजे एक सभागृह आहे. या सभागृहामध्ये एकूण 27 रांगा आहेत आणि या 27 रांगामध्ये पहिल्या रांगेत 20 सीट्स आहेत, दुसऱ्यात 22 आहेत, तिसऱ्यात 24 आहेत, चौथ्यात 26 असतील. अशा प्रकारे 2-2 सीट काय करतात वाढवण्यात आलेले आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे की 15व्या रो मध्ये किती सीट्स असतील आणि एकूण त्या ऑडिटोरियममध्ये प्रेक्षागृहामध्ये एकूण खुर्च्या किती असतील हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. आता उदाहरण आपल्याला समजलेलं आहे. नाव द रिक्वायर्ड AP इज, पहा पहिल्या रांगेत 20 सीट आहेत, दुसऱ्यात 22 आहेत, तिसऱ्यात 24 आहेत, चौथ्यात 26 आहेत. अशा प्रकारे या रांगेमध्ये काय असतील सीट्स असतील. उदाहरण जर आपण वाचलं तर त्यावरून आपल्याला समजेल की या ठिकाणी ए म्हणजे नंबर ऑफ सीट्स इन द फर्स्ट रो किती आहे 20. डी म्हणजे कॉमन डिफरन्स किती या ठिकाणी बघा 20, 22, 24 म्हणजे कॉमन डिफरन्स या ठिकाणी कितीचा आहे 2चा आहे. आणि या ठिकाणी व्हॉट आय हॅव टू फाइंड आउट, फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15 म्हणजे 15व्या रांगेत किती सीट्स आहेत म्हणजे T15 काढायचे. त्याचप्रमाणे हाऊ मेनी टोटल सीट्स म्हणजे S27 एक मला या ठिकाणी काढायचे. या ठिकाणी एनची व्हॅल्यू काय असेल तुमची 27 म्हणजे टोटल नंबर ऑफ रोज किती असतील तुमचे 27. यावरून आता फर्स्टली वी हॅव टू कॅल्क्युलेट T15 म्हणजे number of seats in the 15th row means Tn is equal to A plus n minus 1 into D. T15 is equal to 15th rank म्हणजे 15व्या रांगेतले सीट्स काढायचे आहेत म्हणजे T15 काढायचे. A इज किती 20 प्लस 15 मायनस 1. पहा जरी इथं n मी 27 लिहिला असला तर ह्या T15 साठी n किती असेल 15 मायनस 1 इंटू D किती 2 ब्रॅकेट complete means which is equal to 20 plus 14 into 2. 15 वजा 1 किती 14 गुणिले 2 means 20 plus 28 that is T15 is equal to 20 plus 28 that is 48. म्हणजे एकूण 15व्या रांगेमध्ये एकूण किती सीट्स असतील 48 सीट्स त्या ठिकाणी असतील. Now what I have to calculate, I have to calculate how many total seats are there in auditorium means S27 means firstly I have to write the formula Sn is equal to n upon 2 into bracket twice A plus n minus 1 into D bracket complete. S27 because there are total number of rows किती आहेत 27 आहेत 27 आहेत म्हणून n ची व्हॅल्यू येते 27 upon 2 into 2 into 20 plus 27 minus 1 into 2 which is equal to 27 upon 2 into bracket example आहे साधं 20 into 2 that is 40 plus
इथं 27 minus 1 that is 26 into 2. First I have to multiply this and then add this. Means 27 upon 2 into bracket 40 plus 52. What I will get here? 27 upon 2 into bracket 52 plus 40 into 92. Now by dividing 2, 2 1 is 2, 2 4 is 8, 1 remaining, 1 और 2 घेतला 12 झाला, 2 6 is 12. Means here 27 into 46, that is S27. If we do the multiplication of 27 and 46, you will get 1242. The total number of seats in the auditorium are 1242, means number of seats in 15th row. दोन उत्तर काढलेत आपण, ते दोन लिहिले पाहिजे. 15th रो मध्ये किती आले आपले? पाहिजे 48, म्हणजे 15th रो इज इक्वल टू 48. अँड टोटल नंबर ऑफ सीट्स, टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम is equal to 1242. 1242. Hence, this example will be coming in the examination for 4 marks. आणि हे जे शेवटचे दोन ओळी लिहिले आहेत, दिस इज फॉर 1/2 मार्क, लक्षात ठेवा. त्यामुळे हे शेवटचं फायनल उत्तर लिहायला विसरायचं नाही. आपण उत्तर बरोबर काढतो, सगळं बरोबर असतं, आपल्याला वाटतं पैकीच्या पैकी मार्क मिळतील, पण तसं होत नाही, कारण तुम्ही उत्तर कंप्लीट केलेलं नसतं, पूर्ण केलेलं नसतं. त्यामुळे शेवटच्या स्टेपचे मार्क्स तुमचे जाऊ शकतात, अर्धा मार्क. ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं जे 5वं एक्झाम्पल आहे पहा, अतिशय महत्वाचं आहे. फक्त हे एक्झाम्पल एकदा समजलं तुम्हाला की काही प्रॉब्लेम येणार नाही. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड, एक्झाम्पल वाचतोय मी. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in AP. म्हणजे सगळे जे टेम्परेचर आहेत त्या 6 दिवसाचं ते कशामध्ये? अंकगणिती श्रेणीमध्ये आहे. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेंटीग्रेड मोर दॅन द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. पहा, ही एक कंडिशन आहे. आणखी काय दिले त्यांनी? If the temperature of Wednesday was -30 degrees Celsius, find the temperature of other 5 days. म्हणजे त्या वीकचं टोटल टेम्परेचर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय? काढायचं आहे. मग लेट सोल्युशन. पहा, या ठिकाणी आपल्याला 6 दिवसाचं मंडे टू सॅटरडे म्हणजे सोमवार पासून शनिवार पण, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, किती दिवस आहेत? 6. म्हणजे वी हॅव टू कन्सिडर द 6 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एन एपी. लेट दी 6 consecutive terms of an APR म्हणजे अंकगणिती श्रेणीच्या 6 क्रमागत पदे काय असतील? आता ते पद आपल्याला जसं आपण 3, 4, 5 असं मानतो तसं 6 पद पण मानायचं. 6 मध्ये मी फर्स्ट टर्म मानतो पहा A-2D, सेकंड टर्म A-D, डीने वाढती म्हणजे ही परत थर्ड किती येईल? A येईल, त्यानंतर A+D येईल, नंतर A+2D येईल आणि शेवटची टर्म A+ काय येईल? 3D येईल. पहा 6 झाले का? 1 2 3 4 5 6. म्हणजे पहिलं सोमवारचं टेम्परेचर A-2D असेल, मंगळवारचं A-D असेल, बुधवारचं A असेल, गुरुवारचं A+D असेल, शुक्रवारचं A+2D असेल आणि शनिवारचं A+3. प्रत्येक पहा पुढची संख्या डीने काय केली? मी वाढवले. म्हणजे हे AP मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय पहा, द टेम्परेचर्स वेअर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजेच दिस इज अ टेम्परेचर ऑफ मंडे, दिस इज अ ट्यूजडे, मंडे ट्यूजडे, हे असेल तुमचं वेन्सडे, संडे, मंडे ट्यूजडे वेन्सडे, थर्सडे, देन फ्रायडे, and this is a
सॅटरडे. म्हणजे पहा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. पहा त्यांनी एक इथं ओळ दिली ती आपण अगोदर लिहून घेऊ. इफ द टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30°C. वेन्सडेचं टेम्परेचर पहा, इथं वेन्सडेचं टेम्परेचर काय, ए. दी टेम्परेचर ऑफ वेन्सडे is A, which is equal to -30°C. आणि आता पहा कंडिशन, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, कंडिशन काय दिली पहा त्यांनी, दी सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. म्हणजेच आपण इथं या ठिकाणी मी तुम्हाला समजण्यासाठी लिहितो, मंडे प्लस सॅटरडे, आणि दुसरं काय, सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्यूजडे प्लस सॅटरडे, ट्यूजडे प्लस सॅटरडे. पहा आता हे जे मी लिहिली इक्वेशन, या इक्वेशनचा अर्थ काय होतो पहा, सोमवारचं आणि सॅटरडेचं, मंडेचं आणि सॅटरडेचं टेम्परेचर हे ट्यूजडेचं आणि सॅटरडेचं टेम्परेचर एवढं आहे. पण तसं नाही, आपली कंडिशन काय आहे, द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे इज 5° मोर दॅन सम ऑफ द टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय मिळावं लागेल, 5 मिळवावं लागेल, म्हणजे 5°C मिळाल तर हे इक्विलिब्रियम तुमचं काय होईल, सेट होईल. लक्षात आहे, म्हणजे या दोघांची बेरीज ह्या दोघांच्या बेरीजपेक्षा 5ने जास्त आहे. म्हणजे इथं -5 करायचं किंवा इकडं +5 करायचं. लक्षात आलं असेल. आता बा मंडेचं टेम्परेचर काय आपलं, आता इथं पहा, इथं एकदम सोपं करून घेऊ आपण. सॅटरडे टेम्परेचर काय झालं, कॅन्सल झालं. दोन्ही बाजूला सॅटरडे, दोन्ही बाजूचं सॅटरडे मी काय केलं, कट केलं. आता पहा इथं मंडेचं टेम्परेचर A-2 इज इक्वल टू ट्यूजडेचं टेम्परेचर बघा इथं काय, A-D plus 5. By changing the side of A and D, what I will get, A-2D minus A plus D is equal to 5. पहा लक्षात येते का, हा A मायनस A झाला, हा -D प्लस D झाला. आता प्लस A ला -A जाईल, -2D प्लस D काय होईल याचं ॲडिशन, -D is equal to 5. Changing the sign, D is equal to -5. म्हणजे या एक्झाम्पल मधला जो कॉमन डिफरन्स आहे तो आपला किती आला, -5. एक किती दिलाय त्यांनी पहा, A is equal to -30°, इथं काढलेले आपण पहा इथं, आणि D ची व्हॅल्यू किती आली, D is equal to -5°C. ओके, नाउ आय हॅव टू कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ ईच डे. मग टेम्परेचर ऑन मंडे, टेम्परेचर ऑफ मंडे, टेम्परेचर ऑफ मंडे, मंडेचं टेम्परेचर काय इथं पहा एक्झाम्पल मध्येच आहे. मंडेचं टेम्परेचर A-2D मीन्स A-2D इज इक्वल टू पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ A and D, -30 -2 into -5. What I will get here, -30 -10 म्हणजेच काय पहा, -30 प्लस 10. पहा -10 काय होईल, +10. म्हणजे ह्याचं टेम्परेचर, मंडेचं टेम्परेचर किती येईल तुमचं, -20°C. ओके, मग टेम्परेचर ऑन ट्यूजडे, टेम्परेचर ऑन ट्यूजडे काय इथं, पहा इथं A-D, ट्यूजडेचं टेम्परेचर काय, A-D मीन्स A-D इज इक्वल टू -30 -5 विच इज इक्वल टू -30 प्लस 5 मीन्स -25°C. काय येईल ते, -25°C. हे कोणाचं टेम्परेचर आहे तुमचं, ट्यूजडेचं टेम्परेचर. पण टेम्परेचर ऑन वेन्सडे कधी A विच इज गिवन -30°C. बरोबर आहे.
वेन्सडेचं काही 30. टेम्परेचर ऑन थर्सडेचं टेम्परेचर पहा काय येईल या ठिकाणी. टेम्परेचर ऑन थर्सडेचं टेम्परेचर या ठिकाणी काय येईल. ए प्लस डी इज इक्वल टू -13 प्लस -5. ओके, विच विल बिकम -35 डिग्री सेंटीग्रेड. अँड फ्रायडेचं काय येईल. टेम्परेचर ऑन फ्रायडे इज इक्वल टू ए प्लस 2d दॅट इज -30 प्लस 2 into -5 that is -30 minus 10 is equal to -40 डिग्री सेंटीग्रेड असं येईल पहा. येते एक लक्षात. ए प्लस 2d. आणि सॅटरडेचं काय येईल. सॅटरडे ए प्लस 3d म्हणजे का -30 प्लस 3 into -5 that is -30 minus 15 is equal to -45 डिग्री सेंटीग्रेड. येते का लक्षात. म्हणजे द टेम्परेचर ऑफ द वीक वेअर पहा मंडेचं टेम्परेचर किती आलं तर आपलं -20 -25 -30 -35 -40 -45 1 2 3 4 5 and 6 डेजचं टेम्परेचर हे अशा प्रकारे -20 -25 -30 -35 -40 आणि -45 असं त्या ठिकाणी असेल. आणि एवढ्या थंडीमध्ये कारगिलचं युद्ध झालं होतं. आपल्या लक्षात असेल की ते भारताने काय केलं होतं, जिंकलं होतं. अशा थंडीमध्ये आपले जे जवान आहेत हे जवान सर्व आपल्या सीमांचं रक्षण करत असतात आणि त्यामुळंच आपण निवांतपणे आपली कामं करत असतो. शत्रूपासून आपलं संरक्षण करणाऱ्या त्या जवानांना किमान दिवसामधून एकदा तरी आपण आठवण त्यांची काढली पाहिजे. अशा प्रकारे आपला जे देशभक्ती आहे ही देशभक्ती ही त्याच्यामधून काय होईल आपली वाढत जाईल. त्यासाठीच ह्या गणिताचं प्रयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण 3.4 मधलं जे शेवटचं एक्झाम्पल आहे ते पाहू बा. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे द प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. Trees are planted such that in first row there is 1 tree, second row 2 trees, third row 3 trees and so on. Find the total number of trees in the 25 rows. म्हणजे एका वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम करला होता. त्यात जे शेत होतं ते कसं होतं, ट्रँग्युलर होतं म्हणजे त्रिकोणाकृती होतं. आणि या त्रिकोणाकृती शेतामध्ये आपल्याला झाडं लावताना पहिल्या रांगेत 1 झाड लावलं होतं पहा, दुसऱ्या रांगेत 2 झाडं होते, तिसऱ्या रांगेत 3 झाडं होते, चौथ्या रांगेत 4 झाडं होते, 5व्या रांगेत असे 5 झाडं होते. अशा प्रकारे जी शेवटची रांग असेल 25वी रांग त्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 अशी किती झाडं होती, 25. म्हणजे अशा प्रकारे हे शेत काय झालं तुमचं ट्रँग्युलर शेत या ठिकाणी झालं. आणि ह्याच्यामध्ये म्हणून रिक्वायर्ड एपी इज पहिल्या रांगेत 1 झाड, दुसऱ्यात 2 झाडं, तिसऱ्यात 3 झाडं, चौथ्यात 4 झाडं, अशा प्रकारे 25व्या रांगेत 25 झाड. येथे लक्षात अगदी सोपं आहे. सानिकाचं जे एक्झाम्पल सोडलं होतं आपण 3.4 मधलं पहिलं एक्झाम्पल, सेम तसंच एक्झाम्पल आहे. या ठिकाणी झाडे त्या ठिकाणी पैसे होते, बरोबर. मग या ठिकाणी ए इज इक्वल टू काय असेल तुमचं 1 असेल, डी इज इक्वल टू सुद्धा तुमचं काय असेल 1 असेल, एन इज इक्वल टू किती तुमचं या ठिकाणी 25. अँड व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट S25 इज इक्वल टू S25 ची किंमत तुम्हाला या ठिकाणी काय करायची काढायची. मग त्यासाठी सूत्र तुम्हाला कुठलं वापरावं लागेल, SN इज इक्वल टू N/2 इंटू ब्रॅकेट ट्वाईस A प्लस N-1 इंटू D. मग याच्यामध्ये जर किमती टाकल्या तुम्ही S25 इज इक्वल टू
25/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 1 प्लस 25 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू इथं किती आहे तुमची परत 1च आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं, हे तुमच्यासाठी सोडतोय मी जरा सॉल्व्ह करायला, तर S25 इज इक्वल टू किती उत्तर येईल तुमचं 325. म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लॅन्टेड आर 325. मीन्स अशा प्रकारे जर हे एक्झाम्पल तुम्ही सोडवा, वही पुस्तक घ्या, त्यामध्ये एक्सरसाइज 3.4 पूर्णपणे या ठिकाणी सोडवा, तो निश्चितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये काय होईल, उपयोगी पडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मुलांनो, हे उत्तर पूर्ण करूया अगोदर. द टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लॅन्टेड आर 325. तर अशा प्रकारे हे उत्तर आपण या ठिकाणी काय केलं, मधलं तुम्हाला या ठिकाणी मी सोडवायला दिलं, गाळ्या जागा ठेवल्यात, म्हणजे तुम्ही ते सोडवायचंय, उत्तर चेक करायचंय बरोबर येतंय का ते. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ या ठिकाणी मी संपवतोय. हे प्रकरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. प्रॉब्लेम सेट 3 मधले जे काही उदाहरणं आहेत ते तुम्ही आता सोडवू शकता. एकूण टोटल 8 व्हिडिओ या प्रकरणाचे मी तुम्हाला पाठवलेले आहेत. हे 8च्या 8 जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला प्रॉब्लेम सेट 3 पूर्ण सुटेल. त्यामधलं जर एखादं एक्झाम्पल तुम्हाला सुटलं नाही तर तसं मला कॉमेंट्समध्ये लिहा किंवा मला व्हॉट्सअपला टाका. त्या उदाहरणांचा मी व्हिडिओ करून तुम्हाला काय करील, पाठवेल. तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.